नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. अंतरवेली सराटी या आपल्या गावी 30 मे पासून मोठं आंदोलन सुरू होईल अशी घोषणा जरांगे पाटलांनी आज पत्रपरिषद घेऊन केली आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे महाराष्ट्राने पाहिलं आहे गेले 2-3 वर्ष. गेल्या वर्षी तर मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं होतं, त्यामुळे मुंबई ठप्प झाली होती 2 दिवस. ते आंदोलन, ते वादळ पुन्हा एकदा घोंगावते आहे. सरकारवर फसवणुकीचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. त्यांचं म्हणणं आहे आमच्या मागण्या मान्य होत नाही आहेत, त्यामुळे हे आंदोलन आहे आणि संपूर्ण मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे. तर मराठे 3 कोटी आहेत महाराष्ट्रात. हे 3 कोटी मराठे जर सराटीमध्ये आले, सराटी हे गाव म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आहे मराठवाड्यात. तर हे 3 कोटी मराठे आले एका ठिकाणी तर काय म्हणजे परिस्थिती होईल. त्यामुळे सरकारला टेन्शन येणार आहे. जरांगे पाटलांनी आज खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की माझ्या विरोधात बोलण्यासाठी आणि समाजामध्ये फूट पाडण्यासाठी एका मोठ्या नेत्याने एका संघटनेला तब्बल 2 कोटी रुपये दिले आहेत. त्यांनी नाव सांगितलेलं नाही, पण आरोप केला आहे. जरांगे स्फोटक बोलत असले तरी आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटलांच्या एक मागण्या जुन्याच आहेत. त्यांचं म्हणणं सरकारने जे कबूल केलं आहे ते आम्हाला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र वाटप तातडीनं करा. कुणबी समाजाला प्रमाणपत्राचं वाटप थांबलं आहे. त्याचं म्हणणं आहे की 58 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना विनाविलंब प्रमाणपत्र देण्यात यावीत. सातारा गॅजेट लागू करा. अशा काही मागण्या आहेत की सरकारचं टेन्शन वाढवणार आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे या आंदोलनानिमित्ताने जरांगे पाटलांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आपोआप येणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे निशाणा राहणार आहेत. त्यांनी आज बोलताना तशी हिंटसुद्धा दिली आहे. त्यामुळे आता हे आंदोलन कसं वळण घेते, कारण त्यांनी जे मुदत दिलेली आहे की 30 मे, म्हणजे आता फार कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळेला जरांगे पाटलांचं आंदोलन भडकलं तर सरकारला ते परवडणारं नाही. सध्या सरकारचं बरं सुरू आहे. म्हणजे